बऱ्याचदा आपण आपल्या स्वतःला एक असा प्रश्न करत असतो की यार, या चार भिंतींच्या आत बसून हे मी किती वर्ष झालं करतोय आणि अजून किती वर्ष झालं मला हे जे काम मी करतो ते करावं लागेल. यार, प्रत्येक वेळी मला स्वतःला असा एक प्रश्न पडतो की ही जी सगळ्यात मोठी श्रीमंत लोक जी मोठमोठ्या गाड्यांमधून फिरतात, ती असं कोणतं काम करतात यार जे मी आज पण केलेलं, आणि त्यांचं असं काय सिक्रेट आहे जे मला कळत नाही आणि ते मी का आत्मसात करू नये. बऱ्याचदा आपण स्वतःला एक प्रश्न विचारत असतो की यार, अजून किती, म्हणजे आजपर्यंत मी एवढं एफर्ट घातलेत, एवढं कष्ट केले, एवढं प्रयत्नांची मी पराकाष्ठा केले, बट इथून पुढे मी अजून किती करावं. राईट यार, लाईफ ही एक नेव्हर एंडिंग रेस असते, एक सिंगल हर्डलची मॅच नसते. यामध्ये यार त्या हार्डलला तुम्हाला बीट करावं लागतं, आणि जसं जसं तुम्ही नेक्स्ट लेवलवर जाता तुमचे ते हार्डलचे मॅग्नेट्यूड पण वाढत जातात. राईट. आणि लोकांचं कसं असतं की त्यांच्या आयुष्यामध्ये ते एकतर स्वतःला एक सगळ्यात मोठा म्हणजे स्वतःची व्हॅल्यू त्यांना माहित असते. तुमचं कसं असतं, आपण एकतर आपलं काय असतं ना, आतमध्ये आपण बाउंड झालेलो असतो यार प्रत्येकाला, की नाही यार, मी हे पण करू शकतोय, मी हे पण करेन, मी ते पण करेन, मी ह्यांची पण काळजी घेईन, माझ्या फॅमिलीकडे पण बघणार, माझं काम पण बघणार, माझं कॉलेज एज्युकेशन काय असेल ते बघणार, माझं फिटनेस पण बघणार, माझं सगळं बघणार. यार, तुमचं कसं असतं, एक लिमिटेड तुमचे रिसोर्सेस असतात, एनर्जी तुमची लिमिटेड आहे, तुमचा टाइम लिमिटेड आहे, तुमचे फायनान्सेस लिमिटेड आहेत. राईट. हे रिसोर्सेस सगळे तुमचे लिमिटेड असतात, बट तुम्ही त्याला कोणत्या मॅग्नेट्यूडवर कुठल्या लोकेशनवर इन्व्हेस्ट करता हे सगळ्यात मॅटर करत असतं. आणि आपले जे प्रश्न आपल्या मनात उद्भवतात की अजून किती, आणि इतकी मोठी लोक जी अशी बिझनेसेस करतात, त्यांना बरं असे क्वेश्चन का पडत नसते. हा क्वेश्चन सगळ्यांच्या मनात येत असतो ना. राईट. यार बघा, एकतर आपलं कसं असतं, एकतर आपली आता स्पष्ट बोलतो, एकतर आपण आपल्या कधीच लायकीच्या बाहेर जाऊन कधी काम करायचा प्रयत्न नाही. राईट. 24 तास आपण आपल्या कम्फर्ट झोनला चिटकून बसलेलो असतो, आणि त्यामुळे होतंय काय यार, की तुम्ही जर का तुमच्या कम्फर्ट झोनला बीट करत नसाल, इमॅजिन करा तुमचं एक हे मसल आहे ना, मसल आहे दिसतंय आता, हा बायसेप आहे. बायसेपचं कसं असतं, तुम्हाला जर का तुम्ही जिम मध्ये जात असाल, तुम्हाला ट्रेनिंग टिल द फेल्युअर ही कन्सेप्ट माहित असेल. तुमचं एखादं मसल असतं, ते मसलची ग्रोथ कधी होते माहिती आहे, तुम्ही जर का पहिल्या दिवसाला 3 सेट मारताय 15-15 रेपिटेशनचे, जर का तुम्ही दुसऱ्या दिवशी तेच जर का सेट तेवढेच मारला सेम वेटवर, परत तिसऱ्या दिवशी सेम वेटवर मारला, त्यामुळे तुमच्या मसलला एक तरची सवय होती की ही लिमिट आहे माझी, आता मी इथं पण आरामात मारू शकतो. त्यामुळे ते तिथं पण तुम्ही फेल होत नाही त्या मसलला घेऊन. राईट. तुम्हाला त्या फेल्युअरला हिट करायचं असेल तर ते 15चे 3 सेट जे आहेत ते तुम्हाला 15चे 4 सेटवर न्यावं लागेल. राईट. तुमची ती इंटेन्सिटी वाढवावी लागेल, तेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनला बीट करणार आहे ना, तेव्हा तुमच्या मसलची ग्रोथ होणार, नेक्स्ट टाइम ते अजून जरा फुलर दिसणार आहे. राईट. सेम केस आपल्या लाईफ मध्ये होत असते. तुम्ही जर का तुमच्या लाईफ जर का अनालायझेशन केला, तर त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये एक रूटेड एक तुम्हाला दिसेल की तुम्ही जेवढं तुमच्या कम्फर्ट झोनला तुमचं लिमिट बीट करता, यार तुमच्या लिमिटला एकदम पुश देता, तुमची कपॅसिटी तेवढ्या लेवलने वाढते. राईट. आता फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमच्या कपॅसिटीला कसं वाढवायचं असेल, तुम्हाला तर समजा तुमचे जन्मल्यापासून आपण काय सगळ्यात जास्त टॅलेंटेड असतो असं, आपण ते टॅलेंट विथ टाइम आपण इव्हॅल्युएट करत असतो, आपण ते इन्क्रीज करत असतो. राईट. आता होतंय काय यार, तुम्हाला जर का पब्लिक स्पीकिंग मध्ये फॉर एक्झाम्पल जर का इंटरेस्ट असेल, तुम्हाला ते एक्सप्लोर करायचं असेल, असं होऊ शकत नाही की तुम्ही यार घरात बसून मी पब्लिक स्पीकरचे व्हिडिओ बघतो. तुम्हाला यार तुमच्या कम्फर्ट झोनचा तुमचा कम्फर्ट झोन झालाय ना, तुमच्या घरामध्ये बसून तुम्ही जर का मोबाईलवर ऑनलाईन व्हर्च्युअली जर का पब्लिक स्पीकिंगचे व्हिडिओ बघत असाल, तर तुमची ती स्किल कशी डेव्हलप होणार आहे यार. तुम्हाला काय नाही आता ऍटलीस्ट घरात बसून मी आता जसं करते तसं बोलायला तर स्टार्ट करावं लागेल. इनिशियल स्टेप्स तर घेणे महत्वाचे आहेत. राईट. नाही, आपलं काय, आपला घाणेरड्या याचा माइंडसेट एकच झालेला आहे की नाही मला हे येते, मी जर का ते एवढं मोठं वेट एकदम उचललं तर मला पेन होऊ शकतो. पेन यार, पेनला आपण कधीपासून घाबरायला लागलो यार.
यार जेव्हा पेन हे काय असतं माहितीये का, पेन हे इंडिकेशन असतं. आपण ते ऍज अ त्याला आपण असं घेतो की ते परमनंट राहणार आहे, मला आता इंजुरी झाली की मी तसंच ते घेऊन फिरणार, राईट. तुम्हाला झालंय का यार आपल्याला सगळ्यांना की आपण सगळ्याला कधी सिरियस घेत नाही कुठल्याही गोष्टीला. आणि बऱ्याचदा आता मी पण कॉलेजमध्ये जातो यार, मला सगळे म्हणत इतका सिरियस का असतोस, सिरियस का असतोस हा काही क्वेश्चन आहे विचारायचा यार. तुम्ही जर का तुमच्या लाईफ मध्ये एका सर्टन लेवलवर पोहोचायचं असेल ना तुम्हाला, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा अर्जुननं एक उत्तर दिलं ना की तुला झाडावर एक तो पक्षी ठेवलेला होता, त्याला तुला आता काय दिसतं. बाकी सगळे जे धनुर्धार होते त्यांनी काय सांगितलं, मला हे दिसतंय, मला झाड दिसते, पक्षी दिसतात, झाडाच्या मागचं आकाश दिसते, झाडावरची फळं दिसतात, पानं दिसतात, फुलं दिसतात. पण अर्जुननं काय सांगितलं की मला त्या पक्षाचा डोळा दिसतो. त्यावेळी दुसऱ्या सेकंदाला त्याच्या गुरुनी त्याला काय सांगितलं, शूट. आणि त्यानं शूट केला बाण, बरोबर त्याच्या पक्षाच्या डोळ्यात जाऊन लागला. आता ह्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला कळतो का बघा, की जेव्हा अर्जुननं बरोबर फोकस केला त्या पक्षाच्या डोळ्यावर, इतर लोक त्या गुरुंनी सांगितलेल्या वाक्याला, जसं की त्या पक्षाला तुम्हाला भेदायचं, राईट, तेव्हा त्यांनी सिरियसली ते घेतलं नाही, ते असंच मारणार म्हणून ऍज अ गेम म्हणून घ्याल. पण तुमचं जर का अर्जुन जर का तुम्हाला बनायचं असेल तर त्या अर्जुननं घेतलेला सिरियसनेस अबाउट त्या गुरुंनी सांगितलेल्या वाक्याचा, ह्याच्यावरनं तुम्हाला कळतं यार की जर का तुम्ही आयुष्यामध्ये सिरियस असाल तर तुमची अॅक्युरसी वाढते. त्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्हाला जर का कोण म्हणत असेल की तू इतका सिरियस का आहेस, तर तुम्हाला अॅक्युरेट होण्यासाठी, तुम्हाला फोकस्ड होण्यासाठी सिरियसनेस हा आणावाच लागतो. चांगला आहे ना यार, जर का इतर लोक सिरियस नसतील तर तुम्ही ऑलरेडी जिंकताय गेम. आणि जर का जो सिरियस नसलेला व्यक्ती येऊन तुम्हाला जर का म्हणतो की तू सिरियस नाही आहेस, तू इतका सिरियस काय आहेस, मग तुम्ही त्याचा ऐकताय आणि म्हणताय यार इतका सिरियसनेस, कोण एवढं सिरियस नाही, मी होऊन काय फायदा आहे. यार तुम्ही जर का सिरियस असला तर तुम्हाला स्वतःला फायदा असतो, त्याला नाही, राईट. तुम्ही स्वतःच्या फायद्याचं नाही नुकसानीचं पाऊल उचलताय, राईट. आणि लोकांना वाटतं यार हार्श आहे हे सगळं. अरे यार रियालिटी नेहमी हार्श असते. रियालिटी काय असते, आपली ही 2 हात 2 पाय 1 मेंदू, आपले इंद्रिय, एवढं सगळं ही आपली रियालिटी आहे यार. याला तुम्ही कसं वापरता ना, ह्याच्यावर तुमचं खरं करिअर, तुमचं रिलेशनशिप, एव्हरीथिंग इज डिपेंडेंट ऑन दीज फॅक्टर्स. नॉर्मली यार तुम्हाला जर का कन्व्हेन्शनल लाईफ पाहिजे असेल तर कोण थांबवतं यार, सगळेजण उठतात, सगळेजण करतात, सगळी कामं करतात, उठून जेवून झोपतात. बट तुम्ही जर का अनकन्व्हेन्शनल रिझल्ट तुम्हाला स्वतःला पाहिजे असेल, तुमच्या फॅमिलीसाठी जर का तुम्हाला पाहिजे असेल यार, की लक्झरी तुम्हाला डिझर्व करायची असेल, त्या लेवलचे तुम्हाला स्टेप्स घेणं खूप गरजेचं आहे. सो आजच्या व्हिडिओचा काय फ्लो नव्हता यार, मी स्क्रिप्ट बनवली नव्हती, सो आत जे काय होतं ते आत नव्हतं. सो यार मला एकच म्हणायचं असतं की यार आपल्या लाईफमध्ये जर का आपण सिरियस असो तर चांगलं असतं. की सिक्रेट काय माहिती आहे तुमच्या सक्सेसफुल जीवनाचं, जे मोठे लोक, आपण पहिला क्वेश्चनच काय होता की जी मोठी लोक आहेत ती इतकी मोठी का आहेत, कारण की ती आपल्यापेक्षा एका नेक्स्ट लेवलवर आहेत आणि ती आपल्यापेक्षा जास्त सिरियस आहे लाईफला. सिरियसनेस हा काय अँझायटी असेल, स्ट्रेस असेल, याच्यामुळेच येत नाही. तुम्ही जर का एका राईट पाथवर असाल ना, तर तुम्हाला एंड गोल माहित असतं ना, तेव्हा तुम्ही सिरियस होता ना. पण या नॉर्मल ज्या फालतू लोकांना काय वाटत असतं यार, ज्यांची लायकी नसते आपल्या गोलला डिझर्व करायची, ते इतरांचे पाय खेचायला सुरू करतात आणि त्यांना त्यांच्या गोलचा एकतर अवेअरनेस नसतो, ते कधी आणि कुठे प्राप्त होईल, कुठे मी ते गोल अचीव करेन हे पण माहित नसतं. त्यामुळे ते इतके सिरियस नसतात. आणि बट तुम्हाला तुमच्या स्टेप्स माहित आहेत की ह्या 15 स्टेप्स आहेत, एवढ्या महिन्याचा कालावधी लागेल आणि ते गोल मी 100% अचीव करणार म्हणजे करणार. आता ह्या लेवलचा जो व्यक्ती आहे तो 100% 101% तो सिरियस असणारच, आणि तो 100% तो मोठा व्यक्ती असतो, राईट. हे जे आहे ना यार,
हे कुठे मिळणार नाही तुम्हाला. राईट, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वतः अशा खोदून काढायच्या असतात यार. आपण बाहेरच पडत नाही यार आपल्या कम्फर्ट झोनच्या, आणि सायकल फिरून त्याच पॉइंटवर येते, तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन ब्रेक करत नाही. राईट, सो इथून पुढे चॅलेंज करायचं यार स्वतःला. ते मसल जे आहे आपलं, त्याला आपल्याला लिमिटच्या बाहेर पुश करायचं आहे, आपल्याला ते फेल्युअर पर्यंत ट्रेन करायचं आहे मसल. राईट, सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय मी रॅन्डम घेतलेला, बट तुम्हाला जर का सिरियसनेस आणायचं असेल लाईफ मध्ये, तुम्हाला डिसिप्लिन होणं गरजेचं आहे. सो टिल द टाइम, लव यू ऑल, टेक केअर, नमस्ते.